तू आई ओ सगळं खाऊन घे पटपट मासे खाऊन घे नाहीतर मांस आली बाई आत्या आली बाई आता सगळंच खाऊन घे काय करायचं बाई आत्या? आई तुम्ही तर सगळं खाऊन घेत आता चहा पिऊन आलाय घरातनं आता बसा की बसते बसते चला या तुम्ही या आणि इथं बसा आता काय खाताय तुम्ही मासा बोल आत्या सगळं बोल जरा आता तुम्ही काय खाल्लं आम्ही खाल्लं चपाती भाजी आणि तुम्ही काय बनवलंय आम्ही भात आणि मासा आम्हाला पण द्या की थोडं. आणि तुम्ही रोजच खायला येतं चिकन मटन हॉटेल बोला हा तुम्ही रोज येतं चिकन मटन खायला मग खाऊ दे की माझं घर आहे आमचं थोडं तुमचं हाय तुमचं आली घरी आमचं आहे का तुमचं आहे का आमचं हे इकडे सर अलीकडे तुमचं एकट्याचंच आहे का अरे तिकडे कुठं गेली तुमचं घर आहे का आमचं घर नाही इकडे 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 आमचं पण आहे तुमचं पण आहे काय झालं मला बी द्या की थोडा मासा मी बी टेस्ट करून बघते नाही 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 आमच्या दीदीला कमी पडेल पडीला आमच्या कमी पडेल दीदीला नाही हा, बरं. द्या की बरं. दे की ग बरे थोडा कसं आहे दादा इकडे बोल इकडे बघ ना असं थोडंच मागं सर थोडं मागं सर ये जेवायला या जेवायला तुम्ही जेवण झालं का विचारतो ना तुमचं जेवण झालं का बोला छान आहे का मासा हा का छान लागतोय बरं. जाऊ का मग मी आमच्या घरी आता मी बी सांगते बाई मासा आणायला जेवा ना म्हणा जेवायला जाते सारखं सारखं नका येऊ इकडे मला सांग. सारखं सारखं नको यायला. बर बर नाही येत. टाटा येईन ना मला मामा तू अशी का करते आत्या आल्यावर असं विचारायचं ती आत्या तुझी सारखीच येते बाया त्या आत्याला काही काम नाहीये मम्मा अरे मला म्हण तू मला बोल हा आता रोजच येते. हा. आता रोज येते आत्याला काही काम नाहीये घरी हा रोजच येते इकडंच हा हा लय वैताग देते बाई आत्या आल्यावर ते करा ते करा होय ग आत्या तू म्हणते बघ आता तू कशासाठी येते तू कशासाठी आली आता अगं आलते माझ्या भावाचं घर आहे म्हणून आलती मी आणि नाही आमचं घर अगं मग तुझा बाप माझा भाऊ आहे माझ्या मुलाचं घर आहे ठीक म्हणून मी आहे आले माझं पप्पा आणि तुझं माझा मुलगा तुझा पप्पा ठीक हा पहिले हम दोघांचा तुझा आणि माझा हा हम दोघांचं झालं ना हा मग बाबा हा आणि कोणाचा त्यांचं दोघांचं झालं ना आधी कोणाचा आहे पप्पा हम दोघांचं होय तुझा कोण आहे पप्पा माझा मुलगा आणि मग काय आता जेवण केल्यावर काय करणार आहे तू अजून बोल की काहीतरी कॉमेडीचं काय करणार आहे भांडे गुंडे काय करणार कोण बनवणार? बालाला घेऊन होय कसं वाटतं चला आम्ही जेवण करतोय आता मग आमच्या दिदी म्हणली आई आपला ब्लॉग काढू आपण मग आम्ही ब्लॉग काढायला लागलो या मग तुम्हाला कसा वाटला चला कमी आता मध्ये आपण करा. पत्ता खाऊन घेऊ मग मी तुम्हाला माझे खेळणं दाखवते ठीक आहे मग आता आम्ही काय खातोय काय खाते तू मासा आणि भात तुला काय आवडतं खायला जरा मासा आणि भात हम्म. आता
दुसरं काय आवडत नाही आहे ना? काय काय आवडतं तुला मग सांग ना मग त्यांना. तोंडावर असाय हा. चला किराया गावाला ओ गावाला, मला नाही यायचं गावाला. चला किराया गावाला ओ गावाला, अहो चला किराया गावाला. अरे मला नाही यायचं गावाला. नका येऊ तुम्ही गावाला. खूप उन्हाळा आहे इकडं. कुठं जावं फिरायला सांगा तुम्ही. आम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय दीदीला आम्हाला. वॉटर पार्क. कुठे जायचं सांगा तुम्ही. वॉटर पार्क. तुम्हाला यायचंय का? वॉटर पार्क चाललोय आम्ही. हो. कधी जायचंय वॉटर पार्कला? चालू झालं की. चालू झाल्यावर. अजून चालू नाही झालं होय. अरे बापरे. कधी व्हायचं बाई चालू होतं वॉटर पार्क? मग कॅप्टन श्रीराम चाललोय. काम चाललंय. कुठं होणार आहे वॉटर पार्क चालू? दौंडला. तुम्ही या मग आमच्या दौंडला. वॉटर पार्क चालू होणार आहे. इथं सिद्धेटेकला जाता ना तुम्ही, तर सिद्धेटेकला तिथे होणार आहे रोडला. खूप छान खेळायला वेळायला. सिद्धेटेकला भरपूर लोक येतात ना इथून बाहेरचे. मग त्यासाठी होणार आहे. चालू झाले काम. मग झालं की आम्ही जाणार आहे दीदीला घेऊन आमच्या. जरा हा चालू शकते ना तू. लई चालते. बघा. कसा वाटला मासा? फिश कसा वाटला? मम्माने लईच कडक केलाय. मम्मा तुला असं मऊ ठेव म्हणलं होतं ना. नाही कडक. हा ते कडक झालं ना. कडक झालाय रे. हो ना. एक तर काहीच नाही राहिलं पिसत. सगळं का आता निघालंय कसं कळलं मला. तुला आवडतं बाबा मासा? तुला नुसतं काय काय आवडतं सांग. पोहे आणि नूडल्स आणि खिचडी आणि आणि पापड आणि भात. आणि ते म्हणतात तू नुसतं नॉनव्हेजच खाते का? तुला डाळ पाणी आवडत नाही का? हो का? असं आवडतं बघा तिला. झालं ना खाऊन. मग सांग काय काय आवडतं तरी. मग कमेंटमध्ये सांगा हे खाणं चांगलं आहे का नाही. काय खायचं असतं सांगा तिला. मोठं होण्यासाठी काय खायचं असतं. ती भाकरी खात नाही चालते तिला. काला चोरून खायचा असतो. चांगलं असतं का नाही तिला सांगा कमेंटमध्ये तुम्ही. ती ना म्हणती मला नुसतं पोरटं चारा. बोल की तू. मलाच बोलायला होते. मीच बोलू का सगळं? हा. आणि ना कोल्ड कॉफी आणि पिझ्झा. बघा असं शिल्प आवडतं तिला. बघा काय काय आवडतं ते. आणि फ्रेंच फ्राईज. तुम्ही सांगा कमेंट मध्ये काला खाल्ल्यावर काय होतं. भाकरीचं काला चुरून खात नाही ती. मी तिला जबरदस्ती टाकता. आणि गोरं बी होतं. तुम्हाला माहिती आहे का? मोठं पण होतं. हा. रोज जर आपण भाकरीचा काला खाल्ला ना मग गोरं होतं. आमच्या दीदीला गोरं व्हायचंय. दीदी मला म्हणली आई गोरं व्हायला काय खायचं? तर मी तिला म्हणलं रोज काला चुरून खायचा भाजी संग. आणि परत
छान छान रोज आंघोळ करायची. मग स्वच्छ तोंड हातपाय धुवायचं. मग आपण मोठं बी होतो लवकर आणि गोरा बी होतो. तुम्हाला माहिती आहे का ही ट्रिक आम्ही सांगितली ती बघा. तुम्हाला माहिती आहे का गोरं सांगताना तुम्हाला माहिती असेल तुम्ही भाकरी चुरून खात जा म्हणा रोज. काला चुरायचा खायचा. आमच्या इथं आरती बघा मला म्हणावं. अगं. हा सांग बोल त्यांच्या संग. मी तर येऊ. मी तर बसायचं. मम्मी. चला तुम्ही खाऊ. मग तुमचं करता राहिला होता. आता इकडून कडक येत होती घालायला. तरच करत झालं. चांगलं मऊ असं हे निघालं सारखं.